महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा जुलै 2026 शनिवार दिनांक 4 जुलै पासून राज्यातील 209 परीक्षा केंद्रावर सुरू झाली आहे। मात्र नाशिक शहर व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना गंगापूर धरणाजवळ असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या शहराबाहेर एकांतात असलेले गैरसोयीचे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थी, पालक व संस्था चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। निफाड, दिंडोरी, पेठ आदी तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी तब्बल 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस, विविध ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि वाहतूक कोंडी यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रचंड हाल होत आहे। काही विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। बसची सुविधा नसल्याने अनेकांना स्पेशल रिक्षा करून 300 ते 500 रुपये खर्च करून परीक्षा केंद्र वेळेत गाठावे लागत आहे। गेल्या 4 दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात संततधार सुरू असलेला पाऊस तसेच परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने चिखल, खड्डे यातून प्रवासी किंवा खासगी वाहनांद्वारे मार्गक्रमण करीत पोहोचावे लागत आहे। यात परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची घटना घडल्याचंही संस्था चालकांनी सांगितलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न आता ऐरणीवर आलाय। यापूर्वीही गोवर्धन गंगापूर धरणाजवळील या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी व तेथील गैरसोयीबाबत नाशिक जिल्हा संगणक टंकलेखन संस्थांची संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केंद्र बदलण्याची मागणी केली होती। तरीही यंदाही तेच केंद्र कायम ठेवल्याने संस्था चालकांसह परीक्षार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। संस्था चालकांनी भविष्यात परीक्षा केंद्र निश्चित करताना विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे अंतर, वाहतूक व्यवस्था, स्थानिक परिस्थिती आणि सुरक्षितता यांचे गांभीर्याने विचार करून शहरातील किंवा सहज पोहोचता येतील असे तसेच ग्रामीण भागातील संस्थांना तालुका स्तरावर परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी जिल्हा टंकलेखन संघटनांच्या संघटनेने जिल्हाध्यक्ष नितेश डावरे, राज्य संघटनेचे परीक्षा सचिव सुरेश देवरे आदींसह संस्था चालकांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे केली। चिखलाचा रस्ता आहे, आतमध्ये यायला जागा नाही। तिथील केंद्र संचालकाला विचारलं आम्ही, त्यांनी सांगितलं की बुवा आम्ही बुरून टाकण्यासाठी ट्रॅक्टर बोलवलेलं हॅलो, माझ्या मुलीला आणला इथं, पण तुमचा रस्ता वरचा पण त्याला हेच नाही, डायरेक्शन नाही, बॅनर नाही, दिशाने बोर्ड नाही, काहीच नाही। वारंवार नंबर एकदम जंगलाचा एकदम आता बॅनर शिकायला पूर्ण इथे आणि बस नाही, रिक्षा नाही, काहीच नाही। 4 किलोमीटर बस बी नाही, रिक्षा बी नाही। आणि रिक्षेत म्हणजे काय कर्मचारी आहे, तुमची कर्मचारी माणसं ऐकत पण तर बॅनर नाही, दिशा नाही, म्हणजे जायचं कसं घ्यायचं बाहेरून? नाही, मला माहिती आहे साहेब। मी येऊन गेलो इथं, परवा तुम्हाला फोटो पण टाकले। शासन परीक्षा जिल्हा प्रतिनिधी झाले म्हणजे बोर्डला ये इथं पेपरला आलो होतो, पण ते पेपर सेंटरला नाव सुद्धा नाहीये, पत्ता सुद्धा नाही आणि रिक्षा नाही, बस नाही, काहीच नाही। फक्त आदिवासी एकदम जंगलात सोडलं एकदम। ते दरबस शहर बी नाही आणि गाव बी नाही आणि रस्ता सुद्धा नाही गाडी यायला। ते एकदम चुकीचं काम आहे बाबा, प्लॅनिंग चुकीचं आहे। जे बी आले का एकदम चुकीचं प्लॅनिंग केलं आहे ते, तर असं याच्या पुढे व्हायला नको, याच्या पुढे असं पुढं। ठीक आहे सर। आणि बरेच विद्यार्थी पुढे गेले बरं का, रिटर्न गेले, काही विद्यार्थी रिटर्न गेले, आमच्या समोर गेले। नाही, बरेचसे विद्यार्थी आले नाही, ऍबसेंटी रिटर्न नाही आले, रिटर्न सापडलं नाही ते, सापडणार नाही। बरोबर, कुठेच बोर्ड नाही यांचा, बॅनर नाही, बोर्ड नाही, काही नाही। फक्त बा ते जीएसटीचा मागे की पण ते काहीच नाही। याच्यावर काय येणार माणूस, काही एवढा पत्ता कसा आहे? आणि इथं कोणीच नाही इथं। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यावेळेस नाशिक जिल्हा 3102 हे केंद्र बदलून डाएटचं सेंटर दिलं। त्यामध्ये असं सांगण्यात आलं की शासनाने सांगितलेलं आहे का फक्त शासकीय ज्या आस्थापना असतील त्या ठिकाणी जाऊन परीक्षा घेण्यात याव्यात, म्हणून आम्ही हे सेंटर दिलेलं आहे। या सेंटरवरती जाण्या येण्यासाठी हे मुलं या पद्धतीने ही सर्कस चाललेली आहे। मग अशाच पद्धतीने परीक्षेला येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पण जायचं का, हा मोठा प्रश्न पडलेला आहे।
ही डाएटच्या बिल्डिंगमध्ये आता मध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा तयार झालेल्या नाही. एक कम्प्युटरची लॅब तयार आहे फक्त, आणि ती पण माहीत नाही तर टॉयलेट आहे, नाही तर पाण्याची व्यवस्था आहे. सकाळी 9 वाजताची परीक्षा पहिली बॅच असते. परीक्षा परिषदेने सांगितलं की विद्यार्थ्यांनी 1 तास अगोदर उपस्थित राहायचंय. निफाड, दिंडोरी, वणी अशा वेगवेगळ्या तालुक्यातनं विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा टायपरायटिंग इन्स्टिट्यूट असोसिएशनने परीक्षा परिषदेकडे परत मागणी करून यांना 3 महिन्यापूर्वीच सांगण्यात आलेलं होतं का जे केंद्र असतील तुम्ही तिथे वाटेल तेवढ्या कडक परीक्षा घ्या, मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे परीक्षेला केंद्र द्या का जेणेकरून विद्यार्थ्यांना पावसाचं जाण्या येण्याचं सोयीस्कर होईल. मात्र परीक्षा परिषदेने सर्रासपणे याकडे दुर्लक्ष केलं आणि आजच्या घडीला या पद्धतीने सर्व परीक्षा ज्या आहेत डाएटच्या केंद्रावरती ते चालू आहे. कालचं जर का म्हणाल तर कालच काही विद्यार्थी या चिखलात घसरून पडल्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही, ते पुन्हा माघारी गेले. काहींनी तशाच चिखलाचे संपूर्ण अंग भरलेला असताना परीक्षा दिलेल्या आहेत. या सगळ्या याला जर का परीक्षा परिषद विद्यार्थ्यांकडनं पैसे घेत असेल परीक्षेसाठी, तर त्यांना काय सुविधा प्रोव्हाइड करतायत हा मोठा प्रश्न आहे. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.